Welcome to Gitanjali, our home, and also to our museum. 1967 साली आमचे पिताजी कैलासवासी गुरुदयाळ उभेराय यांनी तारावी पार कोल्हापूर येथे एक प्रशस्त जागा घेतली आणि त्यात गीतांजली नावाची वास्तू उभी करण्यात आली। या वास्तूला 53 वर्षे झाली। अनेक छंद व उपलब्ध भरपूर जागा, यामुळे बाग बगीचा व अनेकविध वस्तू गोळा होत गेल्या। ही फियाट 1968 मॉडेलची आहे आणि अजूनही अप्रतिम कंडिशनमध्ये आहे। मी रवींद्र उबेरॉय And I, Dr. Yashodhara Uberoy. आपणा सर्वांचे आमच्या या 3 पिढ्यांच्या संग्रहाची एक ओझरती झलक दाखवण्यासाठी आपले हार्दिक स्वागत करीत आहे। अनेक सुहृदांनी आपल्याकडील वस्तू आम्हास दिल्या, ज्या त्यांच्या नावाचा उल्लेख करून मांडलेल्या आहेत। या सर्व वस्तू आधी घरीच होत्या, पण जसजशा त्या वाढत गेल्या तेव्हा जागेअभावी त्यांना न्याय मिळेना, म्हणून आमच्या बंगल्यातील प्रशस्त बेसमेंटमध्ये त्या मांडल्या गेल्या। हा संग्रह पुढच्या पिढीसाठी एक बोलका इतिहास आहे, कारण यातील अनेक वस्तू आजच्या पिढीची माहीत नाहीत, मग पुढील पिढीसाठी तर ते नवलच ठरेल। आणि एक महत्त्वाचे म्हणजे अँटिक या सदराखाली आम्ही भंगारातील वस्तू कधीही गोळा केल्या नाहीत व या सर्व आजही सुस्थितीत आणि चालू अवस्थेत आहेत। Friends, the idol of Ganesh and Saraswati occupies the place of honor in our assemblage. These idols are made of only cotton and clay, painted by vegetable colors, and they are almost 100 years old. आमच्या घनिष्ठ मित्रांनी आपला मोठा वाडा ज्यावेळी विकला त्यावेळी कपाटासह ही मूर्ती सांभाळण्यासाठी आमच्याकडे दिली। This is Ashish, our son's collection of cards, which he began at the early age of 3 years. Even today, at the age of 50, he is very fond of collecting cards. These are the Matchbox series, very popular in the 60s and the 70s. चा हा मातीचा माठ माझे आजोबा प्रवासाच्या वेळी वापरत होते। This basket dates back to about 1892. It was gifted to us by our dear friend Mr. Krishnan. This basket was woven by his great-great-grandfather and was used to store vegetables and fruits to keep them fresh. ऑफसेट प्रिंटिंगचा शोध लागण्यापूर्वी लिथोग्राफी या नावाने एक संकल्पना होती। सिनेमाची पोस्टर असतील, पुस्तकांची कव्हर असतील, जाहिराती असतील याचा वापर करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या दगडावर किंवा झिंकच्या पत्र्यावर उलट चित्र काढून ही छपाई होत असे। ही छपाई 4 रंगात सुद्धा होत असे। ट्रेडल मशीनवरचं प्रिंटिंग हा प्रकार संपल्यानंतर आणि ऑफसेट येण्यापूर्वी वर्तमानपत्रांच्या ह्याच्यासाठी छपाईसाठी हा एक प्रकार आला। ह्याच्यात हा जाड दगडावर असं एम्बॉस करण्याची सोय असायची आणि एम्बॉस झाल्यानंतर टाइम्स ऑफ इंडिया, हिंदू अशी जी मोठी वर्तमानपत्र होती ती अशी ह्याच्यात छपाई व्हायची ह्याच्यावर। किंवा त्यानंतर अंधांच्या साहित्याच्या छपाईसाठी ब्रेल लिपी म्हणून येत होती आणि ते ब्रेल लिपी ही ठिपक्यांची लिपी असायची। त्या ह्याच्यातले हे ठिपक्यांची चित्र आहेत, याच्यावरून अंध व्यक्ती ही सगळं वाचू शकते। Lord Ganesha is universally loved and revered both as a deity and as a collector's item, ranging from cow dung to precious stones like the jade we have at the back. We have the emerald or the patsu here. We also have the camel agate from Jaisalmer, and we have the yellow agate too, and many more to come. For example, we have the silver and the gold in precious metals. प्रसिद्ध शिल्पकार बी विठ्ठल यांनी हा चांदीचा गणपती बनवला होता। दुसरे प्रसिद्ध शिल्पकार सदाशिव साठे यांनी ब्रॉन्झ मध्ये केलेला हा गणपती न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी यांना दिला होता। आमच्याकडे गणपतीचं कलेक्शन पाहून न्यायमूर्तींनी ही वस्तू तुमच्याकडे जास्त शोभेल म्हणून तो आम्हाला दिला।
वेरली ही जगातली अशी एकमेव कंपनी असावी ज्यांनी जे अलार्म क्लॉक केलेले होते त्यातले या अलार्म क्लॉकला ते 3-in-1 क्लॉक असं म्हणत होते. प्रत्येक तासाला तो 4 त्याप्रमाणे टोले मारतो आणि अर्ध्या तासाला 1 टोला मारतो. आता 4 वाजत आलेले आहेत तेव्हा तो 4 टोले देईल. Is a masterpiece in granite. It belongs to the 12th century, the Chalukya period, and it was excavated long back. What is important is the dimensional carving, which is an indication of the fine art that India possesses in its artists. We have all heard of the Mona Lisa of Leonardo da Vinci, but have you ever heard of the Mona Lisa in India? We have one. This one belongs to the Mrignani Museum in Gwalior. It is not on display, only the replica can be seen. The actual statue is in the vault of the curator. If you look carefully at this statue, you will see that there is a very fine smile on her lips. No museum is complete without arms and weapons. We too have a small section which is dedicated to the armory. माझ्या वडिलांचे वडील त्यांना जंगे बहादर असा खिताब होता आणि 1920 साली त्यांनी ही जी फिरंगी तलवार आपण म्हणतो ती फिरंगी तलवार कटलास ही सगळी त्यावेळची त्यांची हत्यार आहेत. This ancient dagger is beautifully carved with an ivory handle and has silver inlay work done on it. The kirpan is produced by Victorinox, the famous Swiss company, and only a limited number of kirpans were issued to commemorate the 400 years of Guru Granth Sahib. अखंड एका लाकडात कोरलेली राम, सीता, लक्ष्मण, खाली मारुती अशी ही एक उत्कृष्ट मूर्ती किंवा शिल्प आहे. आणि हे पितळी जी शिल्प आहे हे व्यंकटरामांचं आहे. 1915 सालची मूर्ती आहे ती. एकीकडे श्रीदेवी आहे, एकीकडे भूदेवी आहे. भारतातील आणि एक प्रसिद्ध शिल्पकार तालीम यांनी ब्रॉन्झमध्ये केलेल्या 2 कलाकृती आमच्याकडे आहेत. एक शिवाजी महाराजांची आहे आणि दुसरी मायकेल एंजेलोची आहे. This is a silver coin of Balaji. It was issued by a little less known country like Palau. What is important is that only limited editions were published and there were only 511 coins which came into the market. We have a small but beautiful collection of water paintings on ivory. Many of these are belonging to the Mughal period, showing the different Mughal Badshahs with their queens. But the most important ones are the ivory pieces painted in Kolhapur by the state artist D.S. Dalvi of the Kolhapur Sarkars. These fine statuettes of Radha and Krishna in ivory speak a volume for themselves. We need not describe the beauty and the carving because it can be seen in the front as well as in the mirror at the back. हा 1938चा पहिला बॉक्स कॅमेरा इन्साइन कंपनीचा 120 नंबरची रोल फिल्म त्याला होती आणि 8 फोटो यायचे. त्यानंतर कोडकने हा फोटो कॅमेरा काढला. 620 नंबरची रोल फिल्म यायला लागायची. बॉक्स कॅमेऱ्यानंतर कोडकने बेलो टाईप कॅमेरे काढले. म्हणजे त्यापेक्षा बॉक्स कॅमेऱ्यापेक्षा जास्त, कारण फिक्स फोकस नव्हते त्यामुळे फोकस बेलोमुळे आपल्याला ॲडजस्ट करता यावा लागायचा. यानंतर मग SLR कॅमेरे यायला लागले. 1957 पहिला SLR कॅमेरा आला आणि तो 35 mm फिल्मवर आला. हा पोलोराईड कॅमेरा होता. पोलोराईड कॅमेरा हा सर्वसाधारणपणे कमर्शियल फोटोग्राफी किंवा मॉडेलिंग करणारे लोक जास्त वापरायचे, कारण त्यावेळी ताबडतोब फोटो मिळायचा. यानंतर ह्या फ्लॅशगन त्यावेळी अशा होत्या की प्रत्येक फ्लॅशसाठी एक वेगळा बल्ब वापरायला लागायचा. तो एक बल्ब झाला की एक फ्लॅश संपले. असे हे 3D कॅमेरे नंतर आले. हे 3D कॅमेरे आपल्याकडे काही कधीच प्रचलित झाले नाहीत, पण 3D कॅमेऱ्यांची प्रोसेस जी होती इतकी विचित्र होती की ती जपानशिवाय कुठेही होत नव्हती. आणि SLR कॅमेरे आणि हा बेलोच्या कॅमेऱ्याच्या मध्ये हे रिफ्लेक्स कॅमेरे आले. ते सिंगल लेन्स रिफ्लेक्स होते, हे 2 वे रिफ्लेक्स कॅमेरे होते. या 2 वे याच्यात
रोलीफ्लेक्स ही जी कंपनी होती त्याने 1957 मध्ये सगळ्यात महाग कॅमेरे समजले जायचे. 1370 रुपये किमतीचा तो कॅमेरा होता. आणि त्यावेळी जपाननी एरिसफ्लेक्स म्हणून एक कॅमेरा काढला. तो 350-400 रुपयापर्यंत मिळायचा. आणि त्यानंतर मग पुढे निघाले हा 14 रिफ्लेक्स हा जर्मनीने कॅमेरा काढला. असे मग रिफ्लेक्स कॅमेरे आले. आणि रिफ्लेक्स कॅमेऱ्याच्या नंतर SLR कॅमेऱ्यांचा जन्म झाला. वेंकटेश्वरा प्रेस मुंबई की छपी हुई ये गीता 1855 की है और इसकी छपाई इतनी साफ है कि ये बड़ी आसानी से भी पढ़ी जा सकती है. जगप्रसिद्ध वेस्ट एंड वॉच कंपनीचं हे पॉकेट वॉच 1935 सालचं आहे, जे माझ्या आजोबांचं होतं, म्हणजे आईंच्या वडिलांचं हे होतं. हा किल्लीचा शेवर आहे. रशियन आर्मीसाठी हा वापरला जायचा. लढाईच्या वेळी ज्यावेळी ते सोल्जर युद्धाच्या पायथ्यावर असायचे त्यावेळी हा वापरण्यासाठी त्यांच्यासाठी होता. ब्रिटिश एलिग्रो ही कंपनी होती ज्यांनी ब्लेड शार्पन करण्यासाठी हे युनिट काढलेलं होतं. याच्यात एक ब्लेड घालायचं. सर्वसाधारणपणे भारतात ज्यावेळी इम्पोर्ट लायसन्सेस बंद झाले त्यावेळी भारतीय ब्लेड इतकी चांगली मिळत नव्हती. आणि त्यावेळी ही आम्ही जिलेटचं किंवा 7 o'clockचं ब्लेड याच्यावर धार करून वापरत होतो, जे 1-1 वर्ष चालायचं. आणि मग नंतर हळूहळू सगळ्या गोष्टी बदलत गेल्या. नंतर फिलिप्सनी बॅटरी ऑपरेटेड शेवर काढले. मग नंतर वेगळे इलेक्ट्रिक शेवर आले. There were no writing stationery as we have it today. No pens, no ballpoints. People used to write with what is known as quills made of feathers. We have the feather of the pheasant, white and blue. What is known as the tak, with which the writing was very fine, the bamboo quill or the bamboo pen was dipped in the ink and the writing was done. You also have what is called as quills of the porcupine. लायब्ररीने 1963 साली हे चांदीचं नाणं काढलं $5 किमतीचं. त्यात त्यांनी केनेडी दाखवलेले आहे. तिथं मायक्रोफोनचं छोटं बटन आहे. ते बटन दाबलं की केनेडीचं आय एम बर्लिन हे प्रसिद्ध भाषण होतं, जे भाषणाच्यात ऐकलं जातं. याला मनी टॉक्स असं त्यावेळी म्हटलं गेलं, पण हे बोलकं नाणं म्हणून समजलं जातं. तसं आयव्हरी कोस्ट एक छोटंसं बेट आहे. त्या बेटाने हे चांदीचं नाणं काढलेलं होतं 25 ग्रामचं. आणि हा जो उंदीर आहे हे उंदीर त्याची केस आहे, त्याला उंदराला उघडून त्याच्या आत ते नाणे ठेवता येतं. होळकरांचं कोट ऑफ आर्म चांदीचं संपूर्ण त्या स्टेटचा मार्क होता तो. खाली इथं गंजिफा आहे, जो गंजिफा पूर्वी प्रसिद्ध होता खेळण्याच्या बाबतीत. जसं चौपट आहे किंवा बुद्धिबळ आहे तसं तो गंजिफाही खेळला जायचा. Nasik is famous for the Gargoti Museum. Gargoti is actually stones, precious, semi-precious stones which come out from the earth. Now these are some of our collections from that very same museum. To Nasik, Sinnar, which is 12 kilometers away. Yes. Now some of these famous or precious stones are what is known as agate, and this is what is called as amethyst. This is the natural rock, and when it is broken open, you get the precious stone inside. There is also filaments of gold in that small bottle. This is iron in its form. This is jade. This is also agate but black in color. These are memories of the travels we have done all over the world. Souvenirs collected from different places. For example, Poland, we have Australia, we have France, we have Switzerland and many more countries. Hats and caps are worn all the world over. India too has a great variety of headgears. We have what is known as the Peshwai Pagadi. We have the Rajasthani Pagadi, the Mysore Pagadi. Of course, the Maratha ceremonial cap is very famous, and the Himachal cap. This is the cap of the Alpine Switzerland. The famous British felt hat worn by all gentlemen. The Mountie hat worn by the police of Canada, and the famous cowboy hat worn by those in Texas. This is our naval cap and the Indian Army cap.
the Nepali royal cap, British hat for hunting, Karnataka police cap, Nepali headgear, and the common Himachal caps. But we have here something different, which is the Mongolian ceremonial cap. This was given to us by Mr. J.S. Guman, a friend of ours. This is a ceremonial hat which is worn by chieftains only when they have special occasions or festivals. 1947 पासून सर्वसाधारणपणे म्हैसूर आणि केरळ इकडून आमच्याकडे ज्या हस्तिदंती वस्तू गोळा होत गेल्या त्या सगळ्या आपण इथं मांडलेल्या आहेत. 1983 मध्ये आपण पहिल्यांदा वर्ल्ड कप जिंकला. त्यावेळी कपिल देवने माझ्या मुलाला ही ऑटोग्राफ करून दिलेली बॅट आहे. त्यानंतर 2000 साली एक जागतिक परिषद भरली आणि ज्याच्यात जगातले 190 प्रमुख सगळे एकत्र गोळा झालेले होते. त्यावेळी या सगळ्या जगातली मोठं पोस्टाचं तिकीट समजलं तर लायब्ररीने काढलेलं. हे 190 लोकांची शीट पण तयार केली गेली आणि त्यानंतर हा एक ग्रुप फोटो त्याचा केला गेला. या शीटमध्ये त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी होते. अटल बिहारी वाजपेयी इथं दिसतात या ह्याच्यात. आणि या ग्रुप फोटोमध्ये हा जो इथं मिकी माऊस आहे, या मिकी माऊसच्या पाठीमागे हाच तो भगवा फेटा घातलेला अटल बिहारी वाजपेयी आहे. Kerosene wick stove. It dates back to 1952 and it was made by the Vellore company. Even today it is in working condition and it is very dear to me because it belonged to my mother-in-law, and I can assure you that it makes the best biryani in the world. तसंच हा त्याही पूर्वीचा प्रायमसचा स्टोव होता, ज्याला आपण पंपाचा स्टोव म्हणत होतो, तो या पद्धतीचा होता. हे आमच्याकडे कंदील आहेत. हा डिलाइट म्हणून अमेरिकन कंपनी आहे आणि 1923 मध्ये पहिल्यांदा कंदील हा जगात आणला. तो पाहून नंतर प्रभाकर कंदील म्हणून ओगलेंनी काढला. सुरुवातीचे जे कंदील होते ते सगळे पितळी होते, त्यानंतर मात्र सगळे त्यांनी पत्र्याचे काढले. त्याच्या पलीकडचा हा डिटमार म्हणून हा स्वीडनचा लॅम्प आहे. त्याला वात नसून पेट्रोमॅक्स सारखं मेंटल आहे, केरोसिनचाच आहे, पण त्याला जो उजेड पडतो तो गॅस बत्ती सारखा उजेड पडतो. हे विजयनगर साम्राज्याच्या वेळच्या ज्या छोटे अशा वस्तू आहेत, या उज्जैनच्या त्या बाजूला सापडलेल्या 5व्या शतकापासून ज्या काही वस्तू आहेत, वेगवेगळ्या घंटी असतील, घोडे असतील वगैरे अशा काहीतरी त्यावेळच्या गोष्टी आहेत. त्या या गुंजा आहेत. त्यावेळी सराफांच्याकडं सोनं मापण्यासाठी 1 गुंज 2 गुंज असे म्हणायचे. त्याचं हे कोष्टकी आहे. 96 गुंजांचा 1 तोळा असायचा आणि ते वजन त्यावेळी असे ताजवे होते किंवा त्याला तराजू म्हणतो आपण ते, आणि त्याच्यावरती सगळे मोजले जायचे. ही त्याची वेगवेगळी मापं आहेत तोळ्याची वगैरे याच्यातली. त्यानंतर मग हा स्क्रबर आहे, सर्वसाधारण ज्याला आपण घासणं म्हणतो, आंघोळीच्या वेळी घासणं म्हणून वापरला जातो. हा बांबूचं केलेली शिल्प आहे. वास्तविकात ही बांबूची मुळं आहे ती खाली आणि त्या आहेत लावलेला आहे. याच्यात एक विशिष्ट म्हणजे हा मी दाखवू शकतो. हा एका लाकडापासून खोदून केलेला स्टँड आहे आणि हा असा केल्यानंतर हा संपूर्णतः उभा राहतो आणि याच्यावर मग काच वगैरे काहीतरी आपल्याला ठेवता येते. असे माझ्याकडे 2 प्रकारचे आहेत. हा त्यापेक्षा छोटा आहे आणि हा जरा जाड आहे. सायकलना डायनामोचा लाईट येण्यापूर्वी रॉकेलवरचे हे दिवे वापरले जात होते. माझे आजोबा, आईंचे वडील स्टेशन मास्तर होते आणि त्यावेळी सिग्नलिंगसाठी हे 2 प्रकारचे दिवे वापरले जात होते. यांना 9 वोल्टची बॅटरी लागायची आणि त्याच्याप्रमाणे काम चालायचं. बाटलीच्या आत शिल्प करणं ही सुद्धा एक कला होती आणि त्यातला हा एक प्रकार आहे की संपूर्ण लाकडाचा ओंडका त्यांनी आत व्यवस्थित छोटासा टाकून आतल्या आत शिल्प तयार केलेलं आहे. ही सर्व पुस्तकं माझ्या वडिलांची आहेत. त्यांना आध्यात्मिक ह्याच्यावर खूप अभ्यास होता. गीता, वेद, उपनिषद यांच्यावर त्यांचा खूप अभ्यास होता. त्यांची त्या पद्धतीच्या वेगवेगळ्या चर्चाही होत असत. त्यांना संस्कृत, उर्दू, इंग्रजी आणि हिंदी या 4ही भाषा येत होत्या आणि त्यांच्यावर त्याचं प्रभुत्व होतं. ते कवीही होते. त्यामुळे त्यांनी गीता ही संपूर्ण उर्दू काव्यात केलेली होती. माझ्या कल्पनेप्रमाणे ती जर प्रकाशित झाली असती
तर भारतातली ती एकमेव अशी वस्तू झाली असते की गीता ही उर्दू काव्यात आहे. ही वेगवेगळ्या प्रकारची कुलपं आहेत. हे कुलूप याला नोज म्हणून NOS असं केलं न्यूमरिकल ह्याच्यात तर ते उघडतं. ही सगळी मिस्ट्री लॉक्स म्हणून समजली जातात. यांना उघडणं म्हणजे एक दिव्य आहे, समजत नाही सर्वसाधारणपणे कशी उघडायची, त्या पद्धतीची ही कुलपं आहेत. हा क्रॅब लॉक म्हणून आहे. या क्रॅब लॉकला हा न्यू रेल्वेचा असं समजला जातो. ऑस्ट्रेलियन कुलूप आहे ते. बाकी सगळी अशी फॅन्सी कुलपं आहेत वेगवेगळ्या प्रकारची. बुद्धिबळाचं फोल्डिंग टेबल आहे. या साईड आपल्याला फोल्ड करता येतात आणि इथं ह्याला उचलून ह्या सगळ्या कॉइन्स जे आहेत ते आपल्याला आधी ठेवता येतात. हा संपूर्ण चंदनाचा सेट आहे आमच्याकडे बुद्धिबळाचा आणि उत्कृष्ट असं कार्विंग झालेला असा टेबल आहे. फक्त यासाठी ते चेस टेबल म्हणूनच केलं गेलेलं आहे. आमच्याकडे पोथ्या आहेत वेगळ्या वेगळ्या. ही विष्णू पुराण म्हणून पोथी आहे. नंतर पांडव प्रताप आहे, राम विजय आहे. या सगळ्या त्यावेळच्या पोथ्या आहेत. ही 1873 सालची पोथी आहे. त्यानंतर आमच्याकडे कपड्याच्या बटनांचा खूप मोठा संग्रह आहे. या धातूची कपड्यावरची कपड्याची बटणं, मग ती दरबारी लोकांची असतील, राजांची असतील, मोठ्या हॉटेलची असतील, मॉलची असतील, स्पोर्ट्स क्लबची असतील, आर्मीची आहेत, नेव्हीची आहेत, अशी सगळी वेगळी वेगळी बटनांचा माझ्याकडे खूप मोठा संग्रह आहे. याचं बाल गंधर्वमध्ये एकदा माझ्याकडे माझं प्रदर्शनही झालेलं आहे आणि कोल्हापुरात सुद्धा याचं एक प्रदर्शन वेगळं झालेलं आहे. हा चंदनाचं शिल्प आहे. मारुतीने रामाला उचललेलं आहे, रामाच्या हातात धनुष्यबाण दाखवलेला आहे आणि हे कला अशी आहे की याला तुम्ही जर असं उलटा फिरवला तर सीता त्या अशोक वनात बसलेली आहेत, राक्षणी तिकडे आहेत आणि असं बाजूला इकडच्या बाजूला काही लक्षात येत नाही पाठीमागे असं आहे म्हणून, आणि पुढच्या बाजूला हे या पद्धतीचं शिल्प आहे. पूर्वी जे मोठे वाडे होते त्या वाड्यांच्या दरवाजाला बंद करण्यासाठी म्हणून एक आडणं असायचं लाकडाचं, असं 5-6 फूट लांबीचं असायचं आणि त्या आडण्यासाठी लॉक होतं. असं फिरवून हे आडण्याला लॉक करता येत होतं. मध्ये कोल्हापुरात जवाहरलाल नेहरू आले होते आणि त्यावेळी गवळी म्हणून जे ग्रस्त आहेत त्यांच्याकडे हे पब्लिक ॲड्रेस सिस्टीमचं काम होतं. त्यालाही काम मिळालं म्हटल्यानंतर त्यांनी मुंबईला जाऊन त्यावेळेचा भारतातला सर्वात महाग टर्नरचा मायक्रोफोन आणला होता. म्युझिकल सिक्रेट केस म्हणून काढले. आपल्याला हा सर्वसाधारणपणे कंदील किंवा देवा वाटतो जो टांग्याला व्हिक्टोरियाना पूर्वी लावले असतात, पण ही सिक्रेट केस आहे. या पद्धतीची सिक्रेट केस होती. त्यानंतर 1958 मध्ये ही लाकडी एक केस अशी आली की ज्या केसमध्ये अशी गमतीची रोस्ता एक बदक दाखवलेला आहे, जे बदक सिगारेट असं उचलून देतं. नंतर सिगारेट सगळ्या डब्यात टाकायच्या. आणि हे टेलिग्राफ मशीन आहे. पूर्वी आपण जे तार म्हणत होतो, टेलिग्राम ज्याला म्हटलं जातं, त्याचं हे मशीन आहे. कडकट्ट मशीन असं सुद्धा याला म्हटलं जातं. आणि हा इथून तो ऑपरेट करायचा आणि त्याची कोड भाषा होती, त्या भाषेवरून हे सगळं सांगितलं जायचं. याले 2013 मध्ये ही सिस्टीम किंवा संपूर्ण सर्व्हिसेस बंद झाली. हे सगळे वेगवेगळे टेलिफोन आहेत. पूर्वी या पद्धतीचे टेलिफोन असायचे, सिमेन्सचे होते. नंतर सिमेन्सने बॅकलाईटमध्ये टेलिफोन काढले, जे भारतात फार प्रचलित झाले. त्यानंतर ह्या पद्धतीचे फोन आले. त्यानंतर मग याला प्रियदर्शनी असं नाव दिलं गेलं. या पद्धतीचे फोन आले आणि आता सगळे मग डिजिटल फोन यायला लागले. ही सगळी आर्मीची मेडल्स आहेत. ही ब्रिटिश मेडल्स आहेत सगळी. फर्स्ट वर्ल्ड वॉरचं, सेकंड वर्ल्ड वॉरचं, नंतर स्टार वॉर याच्यातलं, या वॉर मेडल म्हणून, आफ्रिका स्टार म्हणून, लॉंग सर्व्हिसेस म्हणून, आणि बाकीची सगळी इंडियन सर्व्हिसेसची मेडल्स आहेत. म्हणजे अगदी सुरुवातीपासून जे मेडल निघालं
त्यावेळेपासूनची आहेत. इंडिपेंडंट ज्यावेळी 1947चं पहिलं मेडल आलं, मग जनरल सर्व्हिसेसची मेडल आली, इंडिपेंडन्स 1950चं मेडल आलं, सामान्य सेवा मेडल आली, विदेश सेवा मेडल आली, स्पेशल सेवा मेडल आली, पश्चिम स्टार मेडल आलं, सियाचिन ह्याच्यातली मेडल आली, रक्षा मेडल आली. अशी वेगवेगळी सगळी मेडल्स आपल्याकडे गोळा होत गेलेली आहेत. हे 9 वर्षाची जी सर्व्हिस झाली त्याची, 20 वर्षाची सर्व्हिस झाली त्याची, या पद्धतीची आहेत. वेगवेगळ्या हॉटेलची, एअरलाईन्सची अशी कितीतरी स्टरर आहेत, कितीतरी साबण आहेत, कितीतरी मॅचबॉक्सेस आहेत. त्यातले काही प्रातिनिधिक स्वरूपात मी थोड्याशा इथं दाखवलेल्या आहेत, कारण असंख्य आहेत त्या सगळ्या. आणि या सगळ्या वेगवेगळ्या पद्धतीच्या, वेगवेगळ्या हॉटेलच्या वेगवेगळ्या अशा डब्यामध्ये पॅक करून आलेल्या आहेत. ही जी ब्रिटिश मॅचबॉक्स आहे, काडीपेटी, ही काडीपेटी ही काड्यांची स्ट्रीप आहे आणि इकडच्या बाजूला त्यांचं चित्र आणि अशी क्लोज होती. पूर्वी स्पूलचे टेप रेकॉर्डर येत होते. स्पूलचे टेप रेकॉर्डर नंतर मग सर्वसाधारणपणे 1967ला स्टिरिओमध्ये यायला लागले. 1936चा ग्रामोफोन आहे. फार हे त्यातलं सगळ्यात चांगलं मॉडेल आहे त्यावेळी समजलं जायचं. आणि अजूनही हा अगदी सुस्थितीत चालतो. फार सुरेख आवाज आहे याला. ह्याचा साऊंड बॉक्स सुद्धा एक त्यावेळी काय खास स्पेशल साऊंड बॉक्स होता. नंतर प्रगती होत गेली आणि असे इलेक्ट्रिकचे रेकॉर्ड प्लेअर आले. यांना 4 स्पीड आले. याला पूर्वी 78 एकच स्पीड होती. याच्या पुढची प्रगती ज्यावेळी झाली त्यावेळी स्टिरिओ यायला लागले आणि स्टिरिओमध्ये मग असे ज्या मोठ्या रेकॉर्ड यायला लागल्या, लॉंग प्ले रेकॉर्ड, ज्याच्यात 20 मिनिटं एका बाजूला, 20 मिनिटं एका बाजूला, किंवा 6 गाणी एका बाजूला, 6 गाणी एका बाजूला अशी चालू लागली. याला परत ज्यावेळी ग्रामोफोनमध्ये मर्यादा होते आणि त्याच्यापेक्षा लोकांना जरा चांगला आणि मोठा आवाज हवा होता त्यावेळी या मोठ्या पद्धतीचे पुढे स्पीकर आले. याच्यातल्या रेकॉर्डची जी थोडीफार जी खरखर असायची ती खरखर थांबली. जी उबेराय असेंब्लेज म्हणून या ज्या संपूर्ण आमच्या संग्रहालयाला मी जे नाव दिलेलं आहे ते माझे वडील कुरुदयाळ उबेराय आणि ह्या आमच्या आई कृष्णा उबेराय यांच्या लग्नाचा हा फोटो आणि ही लग्नाची आमंत्रण पत्रिका आहे. माझ्याकडे नाणी आणि पोस्टाची तिकीटं याचा एक फार मोठा चांगला संग्रह आहे. विशेष करून म्हणजे माझ्याकडे रिपब्लिक इंडिया 1947 पासूनचा आज तागायत इयर वाईज सगळी आहेत. त्यानंतर ब्रिटिश पिरियड जो आहे तो सुद्धा इयर वाईज सगळा माझ्याकडे आहे. मुघल पिरियड आहे, सल्तनत ऑफ इंडिया आहे, एन्शियंट पिरियड खूप आहे, प्रिन्सली स्टेट्स म्हणून आहेत, अमेरिकेतल्या प्रेसिडेंट डॉलरचा आहे, अमेरिकेतल्या क्वार्टर डॉलरचा आहे, अमेरिकेतल्या नॅशनल पार्कचा आहे, कॉमेमोरेटिव्ह कॉईन्स भारताची आत्तापर्यंत जी निघाली ती सगळी माझ्याकडे आहेत. कॉमेमोरेटिव्ह कॉईन बाहेरची जी आहेत परदेशातली, म्हणजे त्यात पक्षी असतील, मासे असतील वगैरे वगैरे, तीसुद्धा माझ्याकडे सगळी आहेत. करन्सी नोट्स माझ्याकडे सगळ्या आहेत. इंडिपेंडंट इंडियापासून आज तागायत सगळ्या इन्सेट वाईज माझ्याकडे नोट आहेत. यानंतर जर स्टॅम्पचा जर उल्लेख करायचा असेल तर माझ्याकडे वेगवेगळ्या विषयाचे अनेक स्टॅम्प आहेत. त्यात WWF हा महत्त्वाचा आहे, नेचर आहे, फ्लोराफोना आहे, पर्सनॅलिटीज आहे, एक्झॉटिक आहे, पेट्स आहेत, आयुष आहे, ट्रॅफिक आहे, नरेंद्र मोदींची कवर्स सगळी आहे. माझ्याकडं फर्स्ट डे कवर्स आणि स्पेशल कवर ह्याचाही चांगला मोठा संग्रह आहे. तिकीटं जर म्हटलं तर आपण स्वातंत्र्यापासून आत्तापर्यंतची माझ्याकडे सगळी तिकीटं आहेत. ब्रिटिशकालीन जवळपास 60 ते 70% तिकीटं माझ्याकडे आहेत. सांगताना आनंद होतो की जिल्हा आणि तसेच राज्यस्तरीय अनेक प्रदर्शनामध्ये मी भाग घेतला आणि त्यात सुवर्ण पदकापर्यंत पदकं मिळवली. स्पेशल कवरसुद्धा एक माझ्या हस्ते रिलीज करण्याचा मानही मला मिळाला.
ही आमची खोली देवघर, हॉबी रूम, स्टडी रूम, लायब्ररी, पेंटिंग, एम्ब्रॉयडरी अशी सगळी मल्टीपर्पज आमची ही खोली आहे. याच्यात आमचे छंदसुद्धा सगळे तिकीटं, नाणी, फोटोग्राफी ह्या सगळ्या गोष्टी या खोलीत समावेश केलेल्या आहेत. माझ्याकडं चांगल्या रिनाऊंड आर्टिस्टची खूपशी पेंटिंग आहेत. माझ्याकडे सर्वसाधारणपणे 2800हून अधिक पुस्तकं आहेत जी सर्वसाधारण सगळी कॉम्प्युटराइज लिस्टवर करून ठेवलेली आहे की जी कुठून केव्हाही कशी शोधता यावी म्हणून. माझ्या पत्नीना एम्ब्रॉयडरीची हौस असल्यामुळे त्यांनी अशी एम्ब्रॉयडरीमध्ये खूपशी पेंटिंग केलेली आहेत. त्या एम्ब्रॉयडरीला भारताचं एक पारितोषिकही मिळालेलं आहे अँकरचं. या रूममध्ये आम्ही काही मोठ्या वस्तू म्हणजे सर्व वॉलचा रेडिओ, पेटोस्कॉटचा हा मेड इन इंग्लंड रेडिओ आहे. प्रेशर कुकर जे पूर्वी सगळ्यात आधी निघाला तो आहे. त्यातलं डोमेस्टिक कुकर आहे, मोदक पात्र आहे. या सगळ्या किंवा शिल्प वगैरे काहीतरी आहे तिथे ठेवलेली. पूर्वी जुनी पेट्रोमॅक्स आहे. आणि त्याचबरोबर माझ्या चिरंजीवांना या गाडी आणि मोटरसायकलची आवड असल्यामुळं बुलेट 1975 मॉडेल आहे, होंडा 1989 मॉडेल आहे, यामासुद्धा 1989 मॉडेल आहे, कानेटिक होंडा 1993 आहे आणि रॅले सायकल जी आहे ती 1963ची आहे.